आज आपण लक्ष्मीपूजा करतोय. लक्ष्मी माता साक्षात प्रत्येकाच्या घरी जातं आणि सगळ्यांना आशीर्वाद देते. अशाच पद्धतीचं आम्ही सगळेजण मनोभावाने महालक्ष्मीची पूजा करतोय. पण आज शेतकरी हा महत्वाचा एक जो विषय आपण या ठिकाणी उपस्थित केला. शेतकऱ्याच्या जीवनात कष्टच आहे, मेहनत आहे. त्याला पोशिंदा असं म्हणतात, अन्नदाता म्हणतात. पण त्याच पोशिंद्याला आज घालायला लक्ष्मीपूजे दिवशी नवीन कपडे नाही. त्यांच्या मुलांची दिवाळी अंधारात जाते आहे. आसमानी संकट आणि राज्य शासन आणि केंद्र शासनाचं सुलतानी संकट, या दोन्ही याच्यामध्ये हा शेतकरी पिसल्या जातो आहे. आणि म्हणून लक्ष्मीला माझं साकडं असं आहे की हे 18 विश्व दारिद्र्य शेतकऱ्याच्या जीवनात लागलेलं, यांच्या जीवनातून 18 विश्व दारिद्र्य दूर कर. सगळ्यांच्या घरात सुख आणि धन संपत्ती नांदू दे. अशा पद्धतीची साकडं मी आज महालक्ष्मीजींना घातलेलं आहे. आणि महाराष्ट्र सुखावं, महाराष्ट्राला आज कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र असं म्हणावं लागतं. महाराष्ट्र हा महाराष्ट्रासारखा स्वाभिमान छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा हा महाराष्ट्र कायम राहावा, अशा पद्धतीची विनंती मी महालक्ष्मीच्या दरबारी केलेली आहे. त्याच्या तमाम जनतेला मी मानाचा मुजरा करतो आणि दिवाळीच्या सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो. सगळ्यांची दिवाळी ही सुख समृद्धीनं जावो, सगळ्यांच्या जीवनात आनंद यावं, अशी मी महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करतो. पुन्हा दिवाळीच्या मनापासून सगळ्यांना शुभेच्छा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.